दोघी सांगा हा फोटो कुणाचा आहे? ओळखा ओळखा लवकर ओळखा 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 पटकन. जयदीप तू येतो मी हे काहीतरी. हा सवी कवी तुम्ही पण ओळखा कुणाचा आहे? हा सत्यदादा आहे. जयदीप दादा आहे. नाही सत्यदादा आहे. हा सत्याच आहे. एवढं चिडकं तोंड सत्याचंच असू शकते. बरोबर ओळखलं. ए जयद्या, अरे तुला बी ह्योच फोटो सापडला वय? दुसरा फोटो दाखव. हा बदलतो लगेच. आता हो पुढचा फोटो. हा फ्रॉक घातलेला फोटो आहे. आता ओळखून दाखवा. चला कोण आहे हा? ही तर मी आहे. आपल्या दोघींच्या सोबत असणार ना फोटो? अगं ए गप्प बसा. हा ओळखा ओळखा. जयदीप दादा आहे का? काय मला एक मुलगी असावी असं सारखं वाटायचं, पण झाली 2 मुलंच. मग मी काय केलं, एकदा फ्रॉक घेऊन आलो आणि मायाने तो फ्रॉक जयदेला घातला होता. आणि जयद्या का नाही सारखा झोपायचा आणि सारखा घोरायचा. जयद्याचे लई किस्से आहेत. एकदा का नाही आम्ही समजे जण आंब्याच्या बागेत फिरायला गेलतो आणि तेव्हा का नाही जयद्या कुठंच सापडणार. समधीकडं हुडकलं कुठंच सापडणार. शेवटी जयद्याचा घोरायचा आवाज ऐकला आणि तेव्हा जयद्या सापडला. तर जयद्या कुठं होता माहिती का? झाडाच्या फांदीवर झोपला होता. चल आता पुढचा फोटो. पुढं पुढं पुढं. हा बघा फोटो. हा कुणाचा आहे सांगा आता? उघडा बंब आहे तो. कुणाचा फोटो आहे? ओळख की ओळख ओळख. मला काय विचारते? ओळख. सत्यदादा वाटतोय. सत्याचाच फोटो आहे हा. अगं याचा काय किस्सा आहे तुला सांगू का? हा ना सकाळी उठलं की पहिल्यांदा मला गाडीवर बसायचंय, गाडीवर फिरून आणा असंच म्हणायचा. अगं जेवतच नव्हता तोवर. मग मी रोज सकाळी उठायचं, त्याला गाडीवर फिरवायचं, मग कुठं तो खाणार. असला हा सत्या. आणि आंघोळीच्या नावाने तर बॉम्बच. चला आता पुढचा फोटो. हा बदलला. हा आता हा सगळ्यांना ओळखू येणार फोटो. आता ओळखा सवी कवी तुम्ही गप्प बसायचं. सवी कवी आता मला सांगा यातली सवी कोण आणि कवी कोण? ओळखा. बया जार दिसते ती कवी आहे का? ओ सपना वहिनी काय पण कसं बोलतो? नाही ती उभी राहिलेली सवी आहे आणि बसलेली कवी आहे. हा अरे जयदीप दादा एकदम बरोबर बोलते. हे दादा ह्या दोघी लहानपणी लई मस्ती करत आहे. काय रे? चंगू मंगू एक नंबरच्या आगाव होत्या दोघी पण. जुळ्या असलेला फायदा घ्यायचा दोघी पण. होय अहो काय व्हायचं माहितीये का? हिचा पेपर असला ना की ही जायची पेपरला आणि हिचा असला की ही जायची पेपरला. शाळेत बी असं करायच्या. हिला जायचं नसलं की ही जायची, हिला जायचं नसलं की ही जायची. मला काहीच कळायचं नाही. बरोबर बोलतोय सत्या. कराय. चला आता पुढचा फोटो. आता पुढचा. हा मम्मी पप्पा. गया मम्मी जीन्स टॉप कसला मॉडर्न दिसताय तुम्ही. मी पण घालू का? छान लागतो नाकाचा शेंडा. ती चित्रकार मला फिरायला घेऊन गेले होते ना, मग त्यांनी हौशीने डिरेस आणला होता. मग मी डिरेस घातला. हनीमूनला गेलतो ना. काय बस. चला आता पुढचा फोटो. हा दादा पुढचा फोटो बघा. चहा मम्मी नुसतं चहा पाजलोय. हे कवे अगं चित्रकार तेव्हा बागेमध्ये चित्र काढत होते. तेव्हा तिथे एका टपरीवर चहा चांगला मिळत होता म्हणून मग त्यांनी चहा पाजला तिकडं. हा हे मम्मी पप्पा एवढं भारी चित्र काढायची म्हणतीस, मग ती एकाच ठिकाणी काढायचं का फिरायचं का सगळीकडं? एकच नंबर प्रश्न विचारला बघ जय तू. चित्रकार का नाही पहिल्यापासून मन मौजे मनात आलं. कारण पिटी घ्यायची, कागद घ्यायची, ब्रश घ्यायचा का निघाले चित्र काढायला.
अरे एकदा तर गेली ती आलीच नाही, 4-5 दिवस तिकडच गायब. आणि काय निरोप नाही काय नाही. मला आलं टेन्शन. मी हुडकत बारशी पत्र गेले. अगं हो हो हो, पण पुढं काय झालं ते तरी सांग. काय झालं होतं, माझ्या चित्रांचं प्रदर्शन होतं आणि मला वाटलं की एका दिवसात काम संपेल, पण इतकी गर्दी झाली चित्र बघायला की मला 2-4 दिवस तिथं थांबावं लागलं. हे झालं होतं. नाहीतर ह्या पोरांना वाटायचं मी दारू पिऊन गेलो कुठंतरी. जय द्या सत्या, मी होते म्हणून संसार टिकलाय, कळलं का? हो हो, माहितीये मला. तू होतीस म्हणूनच हे सगळं केलंस आणि त्याबद्दल तुझं कौतुक पण आहे. बस का? हे बघ माया, शून्यातून संसार उभा केलायस तू, हे कधीच मी विसरणार नाही. हा चल आता पुढं, चला आता पुढं. अयो पप्पा, किशोर कुमार सारखं दिसतंय. आमरेश पुरी वाटतंय. नाही भारी दिसतंय पप्पा, भारी दिसतंय. चित्रकलेच्या स्पर्धा भरल्या होत्या का नाही, तेव्हा चित्रकाराचा पहिला नंबर आला आणि त्यांना बक्षीस म्हणून कोट मिळाला होता. चल आता पुढचा फोटो. हे बघा. अयो, मम्मी बघ मम्मी. मम्मी, केस कसले भारी केले तुम्ही. मी बी कापते आता. सपने हल्ला का तुझा नाकाचा शेंडा. अगं ती स्टुडिओ मध्ये त्या फोटोग्राफरनी त्या फोटोला केस लावलेत माझ्या, म्हणून तसं दिसतंय. आता बघा फोटो. आता हा फोटो ओळखून दाखवा. चला सवे कवे, सपना, मंजू, तुमच्या तिघींनाही हा फोटो ओळखून दाखवा. अरे नीट बघा ना कोण कोण आहे ते, लगेच ओळखू येईल. हे बघ, तो मोठा आहे ना, तो आहे सत्या. तो बारका आहे, तो आहे जयद्या. आणि तो जो दिसतोय ना इब्लीस, तो आहे बळवंत. मी काय म्हणतो, आता लय उशीर झालाय आणि लय थकलोय ना आपण. तर चला झोपूया आपण सगळेजण. चला. सत्या, एवढ्या दमलास होय तू. अरे अजून तर प्रोग्राम सुरू झालाय आताशी, लय बाकी अजून काय. आता अजून लय फोटो आहे ते, अजून आपल्याला नाचायचं बी आहे. हा चालते थोडा वेळ फोटो बघू, अजून मला तर डान्स करू आणि त्याच्यानंतर जाऊ की झोपायला. काय घाई आहे? हा बरोबर. हा हे बघा ते दमले असतील, त्यांना कंटाळा आला असेल तर त्यांना जाऊ देत ना झोपायला. आपण सगळे परत बघूयात नाही सगळं. पप्पा ऐका की पप्पा, परत असा वेळ भेटणार नाही ना आपल्याला. असू द्या, नाचूयात मस्त पैकी आपण. गोळ्या खाऊन घे जर. आई, बरं वाटते? तू कसलं टेन्शन घेतलंयस का? मामी, एवढं कसलं टेन्शन घेतलंय तुम्ही? काय झालंय? अमृताला सगळं खरं खरं सांगू का नको? नाही नको. तिला सांगितलं तर ती जाब विचारायला जाईल सरळ मंजूच्या घरात. आता तरी तिला काहीच सांगायला नको. नाही कसलं टेन्शन घेतलं मी. ती कामाच्या व्यापामुळे झालं असेल बहुतेक त्रास. अगं असं कामाच्या व्यापामुळे कसं काही त्रास होईल ना? नाही म्हणजे तू काम हे वगैरे सगळं नेहमीच करतेस की. होय. आणि यावेळी अचानक कसं काय त्रास झाला मग? आई, तू लपवतेस का काही? मामी, खरंच तुम्ही काही लपवताय का? हे बघा, कसलं बी टेन्शन घेऊ नका. मी हाय ना इथं, तुम्ही मला सांगा बिंदास. तुम्ही खरंच लपवताय का काय? नाही मी काय लपवत. कशाला लपवीन मी काय? आणि आमरे अगं काय लपवते हा? कधीतरी त्रास होऊच शकतो ना. शांत मामी, शांत. आमरे, खरंच त्यांना झाला असेल कामाचा त्रास. म्हणजे आता लगीन होतं तेव्हा सगळ्यांचीच लई धावपळ झाली ना, त्याचाच त्रास झाला असेल त्यांना. मामी, तुम्ही जरा झोपा शांतपणे. हा
झोपा झोपा तुम्ही. टीजा, काय ग आमरे? टीजा, मला वाटतं हिनं नक्कीच कुठलं तरी टेन्शन घेतलंय. आता त्यांनी कसलं टेन्शन घेतलं आपल्याला काय माहित. पण आमरे, काय बी काळजी करू नकोस. आपण दोघं मिळून त्यांची काळजी घेऊ. हा, मी हाय की इथं, काय लागलंच तर. तू नको टेन्शन घेऊस. पण आमरे, मामींना तुझंच तर टेन्शन नसेल ना आलं? नाही नाही, माझं कशाला टेन्शन घेते. मंजीचं लगीन झालं, मग तुझं लगीन कवा होणार याचं टेन्शन आलं असेल त्यांना. नाही नाही, मी नाही लग्न करून आईला सोडून जाणार. मी इथंच राहणार तिच्यावर कायमची. हा, हे बेस झालं आमरे. तू असाच नवरा बघ जो लगीन करून याच घरात राहील. मी आलोच आमरे. अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. हो! अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय, याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. उगाच पाठी येऊन कचकन जाऊन धरलंय. याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. त्या दोघांना दमवायचंय, तू कुठं नाचून दमायला लागली. त्यांना दमव म्हणजे आपला प्लॅन सक्सेसफुल नाही तर फ्लॉप जाईल. कवाड तोडून कुटावं म्हटलं, झोंब्याने मारली उडी. अरे अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. याच्या अंगात आलंय, अंगात आलंय, अंगात आलंय. ए बस बस बस, जय 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 जय. गाणं बंद करा आता, गाणं बंद करा. अरे बस. सत्य मंजू, हे बघा तुम्ही दोघंही खूप कंटाळलेला आहात. तुम्ही जावा वरती झोपा. आणि तुम्ही सगळे पण चला चला, आता बस झालं, खूप वेळ झालाय. चला झोपायला. ए खाली उतरा बदकांनो. मंजिरी, सत्या, लई थकलाय तुम्ही पण. जा जा, आराम करा. चला जा जा, आराम करा. करा करा, आराम करा. नाही बघितलं ना कसा प्लॅन सक्सेसफुल झाला आपला. ती का नाही, दोघं जण नाचत असून एवढे जमले तेवढे जमले का नाही का. आता बघ, गेल्या गेल्या बेड्यावर असं पालता पडून जात त्याला. चल आपण मी झोपू, नाहीतर मी रात्रीची वटवा म्हणून फिरेल इथं. चल. लईच थकवलं या घरच्यांनी. वाघमारे, मी तुमचा हात हातात घेऊ शकतो का?
वाघमारे झोप आली का तुम्हाला? नाही. वाघमारे अजून पुढे जायची परमिशन आहे का मला? वाघमारे वाघमारे हो वाघमारे आहे का? हे असं आहे सगळं. इथं मला एवढी झोप येऊन बी मी जागा आहे आणि ह्या बघा झोपल्या पण लगेच. काय बी म्हणा असे शांत झोपले ना की लई गोड दिसतात वाघमारे. थकली बिचारी बायको माझी. उद्या ड्युटीला पण जायचं आहे ना, मग तू झोपलंच पाहिजे. चला झोपूया वाघमारे. मंजूला एक फोन करते. उचलत का नाहीये फोन? म्हणजे अगं उचल फोन. भारती मावशी, काय झालं सकाळी सकाळी फोन केला? अगं काय झालं काय विचारतेस? मीटिंग आहे आज. आणि ड्युटीवर येणार आहेस ना? घरातून निघालीस की नाही? येते भारती मावशी, लगेच येते आवरून.
बघा कामात खूप हेगळे नकोय मला. निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होतील, पण मला वाटतं आपण आत्तापासूनच तयारीत राहिलं पाहिजे नाही का. या सगळ्या धावपळीमध्ये मला वाटतं आपल्या आधीच्या केसेस आहेत ज्या ड्रग्सच्या, चोऱ्या माऱ्या, भांडणं, यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. काय त्याचाही फॉलोअप घ्यायचा आहे आपल्याला. शेवटी सिनियर्सला मला उत्तरं द्यावी लागतात नाही का. सर वाघमारे किती वाजलेत? शिस्त नावाचा प्रकार आहे की नाही? आम्ही मूर्ख आहोत का इथे लवकर यायला? सॉरी सर, ते गडबडीत लक्षातच नाही. आणि कुणाला विचारून आतमध्ये आलात? सॉरी सर, आहो ते मला कुठलंही कारण ऐकायचं नाहीये. आत्ताच्या आत्ता बाहेर जा, नाही तर घरी जा. वाघमारे काय बघताय? काय बोललो समजलं नाही का? बाहेर जाऊन थांबा. आम्हाला आमची कामं करू देते. मुद्दाम नाही केलं सर. तुम्ही काही मुद्दाम नाही करत हो. सगळं काही आपोआपच होत असतं तुमच्याकडून. मला एकही कारण ऐकायचं नाही. हा, आत्ताच्या आत्ता बाहेर जा आणि उभे राहा. जा. ठीक आहे, लेट्स कंटिन्यू. लिसन केअरफुली. हे बघा, आचारसंहितेचं पालन व्यवस्थित होतंय की नाही याच्याकडे लक्ष द्या. हा, खुसपुडे. येस सर. चेकपोस्टकडे लक्ष द्या. कुठलाही नेता असो, मंत्री असो, सगळ्यांच्या गाड्या चेक झाल्या पाहिजेत. हा, येस सर. कुणाही बद्दल भेदभाव नकोय. आणि हा, आणखी एक महत्वाचं, संभाव्य उमेदवाराच्या लिस्ट काढा. त्यांना जाऊन भेटा, चौकशी करा त्यांना कुठली धमकी वगैरे आली का. हा, रणविजय, यू विल बी रिस्पॉन्सिबल फॉर दिस. येस सर. आणि जिथे प्रचार सभा असेल तिथे कडेकोट बंदोबस्त हवाय मला. काय भारती मावशी? येस सर. सर, मंजूला आत येऊ द्याच ना. सर, नवीन नवीन लग्न झालंय तिचं. घरातली सगळी कामं आवरून यायला उशीर झाला असेल. आणि बाईच्या जन्माला आल्यावर काही कमी कामं असतात होय. हो भारती मॅडम, काय पण काय बोलताय? अरे पोलिटिशियन आहे, घर थोडीच आहे. आणि बघा, हे सारखं आपलं बाईच्या जन्माला असेल ना, तर नोकरी करू नका ना, सोडून द्या, घरी बसा. आता आपण काही येडे आहे का टायमिंगला याला? आणि मावरे साहेब सांगते ते का चुकीचं आहे? आता साहेब मला सांगा, नियम सगळ्यांना सारखे पाहिजेत ना. आता उद्या कोण पण उशीर येईल आणि काय पण कारण देईल. तुम्ही म्हणताय ते चुकीचं नाही खुसपुटे, पण एक लक्षात घ्या, पोलीस जरी असलो ना तरी आपण त्या रोबोट नाही होत ना. माणूसच आहोत आपण, चुका होऊ शकतात. आणि भारती मॅडम म्हणतात ते बरोबरच आहे. नुकतंच लग्न झालं तिचं, तेव्हा मला वाटतं आपण थोडं कन्सिडर केलं पाहिजे. हा, मला मान्य आहे की उशीर झालाय तिला, चुकलंय तिचं, पण ती कामात पक्की आहे आणि कधीही कामात निष्काळजीपणा करत नाही. भारती मॅडम. येस सर. बोलवा तिला. मंजू, चला रडू नकोस आणि डोळे पुसते. सॉरी सर, परत नाही होणार माझ्याकडनं. वाघमारे प्लीज लिव्ह इट. आधी आपण मीटिंग करूया, मग तुम्हाला काय सांगायचं ते सांगा. सर प्लीज कंटिन्यू. ठीक आहे, सगळ्यांना लक्षात आलं काय करायचं ते. येस सर. अजून एक महत्वाची गोष्ट, जे लोक तडीपार आहेत, त्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत, त्यांची एक यादी बनवा. भारती मॅडम, तुमची जबाबदारी आहे. हा, येस सर. त्यांच्यावर कडक लक्ष ठेवा. त्यांच्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम नको आहे आपल्याला. चला, लागा सगळे गावाला. भारती मॅडम, खुसपुडे,
येस सर. रणविजयला रिपोर्ट करा. हा येस सर. या. नक्की करू सर. शुअर.